1 वाटी मूग डाळ आपण एका भांड्यात काढून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवूया. तुम्हाला लगेच करायचं असेल तर 2 तास तरी मूग डाळ भिजवून घ्या. भिजवलेली मूग डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि एकदम बारीक अशी वाटून घेणार आहोत. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मटार, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, पाव वाटी पाणी टाकून एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत. वाटलेलं मिश्रण मूग डाळीमध्ये काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण घट्ट वाटत आहे, त्यासाठी पाव वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 पिंच सोडा टाकून पुन्हा एकदा मिक्स करून आप्पे पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आप्पे टाकून एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असे क्रिस्पी असे आपले आप्पे तयार झालेले आहे. आता आपण चटणी तयार करायला घेऊ. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून उडीद डाळ, हरभरा डाळ, लसूण, लाल सुक्या मिरच्या 1-2 मिनिटं परतून त्यामध्ये कांदा, टमॅटो, 1 चमचा साखर टाकून एक 5 ते 10 मिनिटं मऊसर होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून छान अशी बारीक अशी चटणी वाटून घेऊया. आपली चटणी तयार झाली.